हॅलो हॅलो बालमित्रांनो, कसे आहात सर्वजण? ठीक आहात? ओके. आपण पाहत आहोत इयत्ता 5वी स्कॉलरशिपचा दुसरा घटक 10 अंकापर्यंतच्या संख्यांचे वाचन व लेखन. हा इयत्ता 3री 4थी आणि 5वी 6वीसाठी सुद्धा उपयुक्त असे घटक आहेत. जरी स्कॉलरशिप असला तरीसुद्धा हे तुम्हाला इयत्ता 3री 4थी मंथन, ज्युनियर IAS, ATS, MTS, ऑलिम्पियाड या सर्वांसाठी हे उपयुक्त असे हे घटक आहेत. हे तुम्ही नीट अभ्यासले तर तुम्हाला सर्व परीक्षांनासुद्धा उपयोगाला येतो. आणि हे फक्त स्कॉलरशिपसाठी नाही, नवोदयसाठी सुद्धा हे घटक उपयुक्त आहेत. हे 100% घटक नवोदयसाठी सुद्धा उपयुक्त आहेत. हे येणारच आहेत नवोदयला सुद्धा. आपण नवोदयचे सुद्धा घटक पाहूयात. तर आता ह्या दुसरा घटक आहे 10 अंकापर्यंतच्या संख्यांच्या वाचन व लेखन. आता ही संख्या कशी वाचायची आहे? आता ही दिलेली आहे, तर आपण काय करायचं, हे जे पहिल्यांदा 3चा एक भाग करायचा, त्यानंतर पुढं 2-2चे भाग करत चालायचं कधी पण. आता 6, 8, 9 689 हे 52,689. पुन्हा इथं 1 घेतला तर काय झाला, 1,52,689. आता इथं 3 हे घेतलं, 2-2चे घट्ट घेतले, 31,52,689. आता लाख झालं तर पुन्हा कोटी येतं, 5,61,52,689. आता 75 कोटी 31,52,689. आणि ही आहे 4 अब्ज 75,31,52,689. बघा, 689 इथून सुरुवात केली आपण. हे 3 अंकापासून 3 अंक झाले की 2-2-2-2-2-2 कॉमा देत चाला तर आपल्याला लक्षात येईल. ठीक आहे. आता आपण त्याच्यासाठी काय केलेलं आहे, स्वल्पविराम दिलेला असतो कधी पण. स्वल्पविराम कधीही दिलेला असतो. आता हीच संख्या अशी दिलेली आहे, समजा ही दिलेली आहे, ही एक संख्या आणि ही दुसरी संख्या. तर ही काय झाली, 200, ही झाली 261, हे 24,261, 35,24,261, 27 कोटी 35,24,261. आता हे जे आहे 10 एकक बरोबर 1 दशक, 10 दशक बरोबर 1 शतक, 10 शतक बरोबर हे 1000. हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. या महत्त्वाच्या घटकावर खूप प्रकारचे निरनिराळे प्रश्न विचारले जातात. याचा आपल्याला एक सेपरेट आपण एक टॉपिक घेणार आहे त्याचा. याच्यावर कुठला कसा दिल्यानंतर की बाबा 10 दशक किंवा 10 दशक म्हणजे किती शतक, असे प्रश्न विचारले जातात. 10 दशक बरोबर किती शतक, असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. ते आपण हे याचा सेपरेट टॉपिक घेऊन याचा अभ्यास करूया. आता आपण सध्या काय करायचे, फक्त 10 अंकापर्यंतच्या संख्यांचे वाचन आणि लेखन, म्हणजे 10 अंकी संख्या, थोडक्यात 10 अंकी संख्यांचं वाचन. आता काय लिहिलेलं आहे, नमुना प्रश्न. मी तुम्हाला कधी पण सांगितलेलं आहे की अभ्यास करत असताना नमुना प्रश्नांचा अभ्यास करायचा आहे. 89,21,350 ही संख्या अंकात कशी लिहाल. आता आपण काय करू, 350 हे 350 हे लिहिले, 350 लिहिलं. ठीक आहे. आता काय आहे, 21,000 हे कॉमामधून लिहिलं, 21,350. आता काय आहे, 89 लक्ष, फक्त आधी 89 लिहिलं, एक कॉमा दिला. आता काय झालं, 89 लक्ष 21,350. कुठं आहे,
89 लक्ष 21,350 म्हणून पर्याय क्रमांक 2 इथं दिलेला आहे. आता ही संख्या अक्षरात कशी लिहावी बघा. ही संख्या अक्षरात कशी लिहावी. ही काय आहे 810. इथं आपण लिहिलं हे 810. ठीक आहे. कधी पण छोट्यापासून सुरुवात करायची, इकडून सुरुवात करायची नाही, एककापासून सुरुवात करायची. 810. त्यानंतर 2चा भाग 57,810. पुन्हा 2 13 लाख किंवा 13,57,810. कुठं आहे 13,57,810. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4च्या वर्तुळाला गोल केलेलं आहे. लक्षात येते. हां. आता एका संख्येत 4 दल. दल म्हणजे दशलक्ष. पुन्हा 0 लक्ष. 0 दह म्हणजे 10,000. 1 ह 1,000. 500 म्हणजे 500. 3 द म्हणजे 3 दशक म्हणजे 30 व 7 एकक आहेत. तर ती संख्या कोणती. आता बघा काय म्हणलं इथं लिहून घेतलं आपण. काय एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष. एकक किती आहेत 7 आहेत. दशक किती आहेत इथं 3 दशक आहेत. हे 3 लिहिलं. 5 शतक आहेत. हे 5 लिहिलं इथं. पुन्हा हजार किती आहेत 1,000 आहेत. तर इथं 1,000 लिहिलं. ठीक आहे. त्यानंतर 10,000 किती आहेत 0 10,000. लक्ष किती आहेत 0 लक्ष आहेत. दशलक्ष किती आहेत 4 दशलक्ष. मग संख्या कोणती झाली 4000153 म्हणजे 4000153 ही संख्या मिळाली. वाचा न वाचा नाही वाचली. ही कुठं आहे बाबा इथं आपली. इथं आहे का नाही. इथं आहे का नाही. इथं 1 0 जास्त दिसायला लागलं. इथं आहे का हां 4001537. 4001537 झालं. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आलेलं आहे. आता स्वाध्याय चालू झाला 2.1. लक्षात घ्या स्वाध्याय सुरू झालेला आहे. हे पुन्हा सांगतो की हे इयत्ता 3री 4थी 5वी आणि 5वी नवोदय 5वी स्कॉलरशिप या सर्वांसाठी उपयुक्त हा व्हिडिओ आहे. तुम्ही तुमच्या जवळच्या मित्रांना नातेवाईकांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा आणि ऐकायला लावा. समजला आवडला तर लाईक करायला सांगा. ठीक आहे. ही संख्या स्वाध्याय 2.1 मध्ये ही संख्या अक्षरात कशी लिहाल. आता आपण काय शिकलो शेवटचे 3 अंकाला अंडरलाईन करा. 606. पुन्हा 2 घेतला. हजार आहेत 0च हजार आहे 00,606. आणि इथं काय झालं 6 लक्ष 0,606. मग 0,000 म्हणायची सुद्धा गरज नाही आपल्याला. 6 लक्ष 606. कुठं आहे 6 लक्ष 606. पर्याय क्रमांक 4. ओके. हां. एका संख्येच्या एकक स्थानी 5 हा अंक आहे. दशलक्ष स्थानी 7 हा अंक आहे. उर्वरित सर्व स्थानांवर 0 हा अंक असल्यास ती संख्या अक्षरात कशी लिहाल. एकक स्थानी काय आहे एकक स्थानी 5 आहे. हां. आता डायरेक्ट दशलक्ष स्थानी आता आपण एकक, दशक, शतक, हजार, 10,000. हां. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष आणि दशलक्ष दल. ठीक आहे. हां. इथं 5 दशकाच्या ठिकाणी काय डायरेक्ट दशलक्ष स्थानी काय आहे दशलक्षला 7 आहे. उर्वरित सर्व स्थानावर 0 असल्यास 0 0 0 0 0 म्हणजे दशकला 0, शतकला 0, हजारला 0, 10,000ला 0, लक्षला 0, दशलक्षला तर 7 आहे. मग कोणती संख्या झाली. आता आपण 3 नंतर वाचूया. 0 0 5 म्हणजे 5. हजार 10,000 काहीच नाही.
लक्ष काहीच नाही, दशलक्ष आहे. हां, मग इथं कॉमा 70 लक्ष, पुन्हा 0,000 005 म्हणजे काय म्हणायचं, फक्त एवढंच म्हणायचं 70 लक्ष 5. काय झालं मग, 70 लक्ष कुठं आहे, 70 लक्ष 5, पर्याय क्रमांक 2. समजते? तुम्ही मला कॉमेंट करून सांगत चला, समजते नाही समजत, लक्षात येते नाही लक्षात येते, क्लिअर येते अनक्लिअर येते, सांगत चला. हां ठीक आहे. आता काय आहे प्रश्न करा, 8,80,080 ही संख्या अंकात कशी लिहाल. 8 लक्ष, आता इकडून 8 लक्ष ज्यावेळेस शब्दामध्ये येतं त्यावेळेस डाव्या बाजूनं चालू करू आपण. 8 लक्ष, हे 8 लक्ष, 80,000, हे 80,000, 80 म्हणजे 0,80. बघा काय झालं, 80, 8 लक्ष, 80,000, 80. हां, म्हणजे शतक आहे का इथं, काहीच नाही. 80,000 आहे, बरोबर आहे. 8 लक्ष आहे, 80,000 आहे, 80,000 पण, आणि शतक मात्र काहीच नाही, एककाला पण काहीच नाही. 8 लक्ष 80,000, 80 कुठं आहे, 880 080, 880 080 कुठं आहे, 880 080, 880. हां, 880 080, किंवा हे झालं 8 लक्ष 80,000 80, पर्याय क्रमांक 4. ठीक. हां, चला पुढचा काय आहे प्रश्न, 40 लक्ष 40,440. 40 लक्ष, हे 40 लक्ष, पुन्हा 40,000, एक कॉमा दिला, 40,000, 440, हे 440. बघा 40 लक्ष 40,440 कुठं आहे, 40 लक्ष, 40 इथं नाही, 2 शून्य आले, ते काटला, हे 44 आहे, हे नाही. 40 लक्ष 40,440 झालं, पर्याय क्रमांक 3. हां, आता बघा काय आहे 5वा प्रश्न, पुढीलपैकी कोणत्या जोडीतील संख्येचे वाचन चुकीचे आहे. बरोबर नाही म्हणलं, चुकीचे. हे नीट लक्षात द्यायचा, प्रश्न नीट वाचला. जोपर्यंत प्रश्न वाचून समजत नाही आपल्याला तोपर्यंत नीट वाचणं गरजेचं आहे. चुकीचे आहे. 2,13,508, 2,13,508 करेक्टच आहे. 6,30,412, 6,30,412 हे पण करेक्ट आहे. 9,89,050, 9,89,005. हां, इथं चुकले, इथं 50 आहे, हे चुकलेलं आहे. खालचं बरोबर आहे का बघू आपण, पर्याय क्रमांक 4. 3,03,303, 3,03,303, हे पण बरोबर आहे. बघा टप्पे केले की किती सोपं जातं आपल्याला, टप्पे करायला शिकायचं. हे 3 संख्या, पुन्हा 2चे टप्पे करत चालायचे. ठीक आहे. हां, आता महत्त्वाचा प्रश्न 2017च्या परीक्षेमध्ये आलेला प्रश्न, 15,15,15 ही संख्या अंकात लिहा. घाबरून जायचं काम नाही. 15,15,15. आता समजा 15,15,15. आता लक्षात घ्या, याच्यामध्ये काय करायचं आहे, हे 15 कोटी लक्ष आहे का, लक्ष नाही. 1000 दिलेलं आहे का, हजार दिलेलं. 15 कोटी, 15 लक्ष, 1515, 0,001, 1515. आता इथं बघा कुठं घोटाळा होतो, 1515 मध्ये घोटाळा होतो. आता इथं 1515
15 कोटी आणि 1515. मग अजून एक त्याला रीत आहे. आपण काय करू, 15 कोटी आहे ना, 15 कोटी अशी लिहून घेऊ. 15 कोटी हे 15 कोटी हे लक्षचे 2 शून्य, हे हजाराचे 2 शून्य, आणि हे शतक, दशक, एकक. बघा, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, 10 लक्ष, कोटी, 10 कोटी, 15 कोटी. 1515 ही 1515. 1515 म्हणजे 1515. हे गरजेचं आहे. 1515 म्हणल्यावर बरेचसे मुलं 1500 असं लिहितात, 1515 असं लिहितात. हे चुकीचं आहे. 1515 असं लिहायचं नाही. 1500. हां, आता ह्याच्यात सुद्धा विभागणी करायची. 1500 म्हणजे 15 आणि 00. शे म्हणजे शतक. 1515. आता 1515 बघा कसं लिहिता येईल. आणखीन एकदा जर समजावून सांगायचं म्हणलं तर हे 1500 बघा, 1500 आणि फक्त 15. मग काय झालं, 1515. बघा लक्षात येते. हे याचा सराव करूया आपण. हां, याचा सराव करू. 1515, 1717. कसं लिहायचं 1717? हे 1717 म्हणजे 1717. किंवा ह्याची विभागणी करा. 1700, 1700. शे म्हणजे शेकडा. शे म्हणजे शतक किंवा शेकडा. हे 1700, 2 शून्य आलं. हे 17, हे अधिक 17. 1717 म्हणजे किती आलं, 1717. लक्षात आलं. मग काय झालं, ही संख्या कशी आली, 5 1 5 पुन्हा 1, हे 0, हे 0, हे 0, हे 15, नंतर कॉमा, 15 कोटी, 0 लक्ष, 1515. आपण हे वाचताना अशी संख्या वाचतो, 15 कोटी 1515 असंच वाचतो आपण. 15 कोटी 515 हे असं वाचत नाही. हे बोली भाषेमध्ये आहे. मग हे कुठं आहे, 15 3 शून्य, 15 2 शून्य, 15 इथं 4 शून्य आहे, 15 3 शून्य इथं 15 कोटी 0 लक्ष 1515. ठीक. चला पुढं. आता या संख्येत लक्ष, हजार व दशक या स्थानावर अनुक्रमे कोणते आहेत. अनुक्रमे म्हणजे क्रमानंच धरायचं कधी पण. हां, लक्षला काय आहे, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष. लक्षला काय आहे 6. हजारला कोणतं आहे, एकक, दशक, शतक, हजार. हजारला काय आहे 5. आणि दशकला काय आहे, एकक, दशक, 1. 6 5 1, 6 5 1 हेच घ्यायचं. हे घेतलं तर चुकेल. अनुक्रमे म्हणल्यामुळे क्रमानेच घ्यायचे. लक्षात घ्या, क्रमानेच घ्यायचे. म्हणून 6 5 1 हेच उत्तर बरोबर येतं. हे उत्तर लिहिलं तर चुकेल. ठीक. हां, आता बघा पुन्हा 2019ला आलेला हा प्रश्न. काय प्रश्न आहे, लक्ष द्या की 5,09,77,599. सोपा प्रश्न आहे. त्या मगाशी सारखा 1515 सारखा कन्फ्युजन करणारा नाही. हा कन्फ्युजनमध्ये म्हणजे जम्बलिंगमध्ये टाकणारा प्रश्न आहे. हे सोपं आहे. 5 कोटी, हे 5 कोटी, कॉमा 9 लक्ष 09 लक्ष. इथंच बदलायची शक्यता असते. 5 लक्ष, 5 कोटी 9 लक्ष 77,000, 599. इथं चुकण्याची शक्यता आहे.
9 लक्षच्या ऐवजी 90 लक्ष होण्याची शक्यता आहे. मग आपण वाचा 5,9,77,600 ही तर नाही. कोणती 5,09,77,599 हां ही आलेली आहे. हे उत्तर बरोबर आहे. हे आहे का ह्याची पण खात्री करू. हे तर 600 दिले नाही, हे 700 दिले हे पण नाही, म्हणजे आपला पर्याय काढलेला उत्तर बरोबर आहे. 8 अब्ज संख्या मोठी आली की घाबरून जायचं कारणच नाही. घाबरायचं नाही. कुठलाही प्रश्न असू द्या, घाबरला की तुमचा प्रश्न चुकण्याची शक्यता असते. कसलाही प्रश्न आला त्या प्रश्नाला एकदा आणि दोनदा वाचलं की आपल्याला लक्षात येऊन जातं. प्रश्नाला घाबरायचं नाही. 8 अब्ज 80,808. आता बघा 8 अब्ज हे 8 अब्ज लिहिलं. कोटी आहे का इथं? कोटी काहीच नाही, त्याच्यामुळे 00 घेतलं. लक्ष आहेत का? नाही, लक्ष नाहीत म्हणून इथं पण 00 घेतलं. 80,000. आता अब्ज, कोटी, लक्ष, त्यानंतर कोणता कॉलम आहे? 80,000. 80,808. बघा 808. 80,000. लक्ष नाही, कोटी नाही, डायरेक्ट अब्ज. 8 अब्ज डायरेक्ट. हे वाचन नाही, हे वाचन नाही, हितच 8 अब्ज 80,808. हा सुद्धा प्रश्न 2021ला आलेला आहे. मग कुठं आहे बघा आता? 8 4 0 80,808. हे बघा हाच दिसतोय पर्याय. हा आहे का? 8 अब्ज 8 कोटी. 8 कोटी दिले, हे तर चुकला. 8 कोटी 8 अब्ज 80,808. नाही, इथं 8 अब्ज नाहीच आहे. हे एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, 10 लक्ष, कोटी. 8 कोटी हे म्हणजे हे चुकलेलंच आहे. हे काय आहे? हे शतक, हजार, लक्ष आणि कोटी. 80 कोटी 80,808 आहे. हां हे आहे बघा 8 अब्ज 80,808 म्हणजे पर्याय क्रमांक 4 उत्तर आलेलं आहे. आणि या स्वाध्यायामधला शेवटचा हा प्रश्न नीट लक्ष द्या, सोपा आहे. काय आहे? 32,000,389 म्हणजे 32,000 आहे. हे 00 काहीच नाही, हे 389. डायरेक्ट काय झालं? 32,389. 32 लक्ष 389. 32,389 झालं. हेच ते पर्याय क्रमांक 1. लक्षात आलं सगळ्यांना? अतिशय सोपा विषय गणित आहे. या गणिताचं आकलन केल्यानंतर आपल्याला पैकीच्या पैकी मार्क मिळतात. कोणताच विषय असा नाही की पैकीच्या पैकी मार्क मिळायची शक्यता असते. हा गणित असा विषय आहे, सगळ्यात जगातला सगळ्यात सोपा विषय गणित आहे. अर्थातच अभ्यास केला तर हा विषय खूप खूप सोपा आहे. थँक्यू.